प्रभूच्या धन्यवाद देऊया की खरोखरच प्रभू येशू चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. गॉड इज बीन सो गुड टू अस, इज बीन सो काइंड टू अस, ही इज फेथफुल टू अस वन मोर टाईम. आपण खरोखरच या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपण आलेलो आहोत आणि पाहतो की खरोखरच परमेश्वराने आपल्याला आजच्या या तारखेपर्यंत प्रभूने सांभाळला. इतका मोठा पाऊस होऊन गेला मुंबईत, महाराष्ट्रामध्ये, आणि इतकी आपण पाहतो बऱ्याच हालचाली घडल्या, जागतिक हालचाली घडल्या, भारतामध्ये मोठ्या मोठ्या हालचाली घडल्या आणि त्यातूनही परमेश्वराने आपल्याला आज जिवंत ठेवलं आहे. ही देवाची दया आहे. इजंट गॉड सो गुड टू अस? ही इज बीन सो फेथफुल, प्रोव्हाइडिंग अस आवर नीड्स. ही ग्रँट अस गुड रेस्ट लास्ट नाइट एंड टुडे लाइफ. It is God's grace. So why don't we just close our eyes? हम अपने आंखों को बंद करेंगे, अपने सरों को झुकाएंगे और जहां पर भी है क्यों ना प्रभु को धन्यवाद देंगे है. शायद हमें आप ऐसे जगह में सुन रहे हो या देख रहे हो कि जहां पर शायद आपको लगता है कि प्रभु यीशु मसीह, मैं यहां पर आपकी आराधना नहीं कर सकता, परंतु बाइबल कहती है परमेश्वर आत्मा है और उसकी आराधना आत्मा और सच्चाई से करनी चाहिए. फिर हम हाथों को उठाकर हम दिल से कहेंगे, यीशु मसीह, मेरा दिल आपका सिंहासन बन जाए और मेरी आत्मा आपका आसन बन जाए. Just tell him, Lord, you are so more precious than silver, more costly than gold, more beautiful than diamonds, and nothing we desire compares with you. Nothing I desire compares with you. Father God, in Jesus' name, we give you all the glory. We give you all the honor, Lord. We give you all the power. We give you all the praises. Just welcome him wherever you are. जहाँ पर भी आप उसी के पवित्र आत्मा आइए बाबा. We welcome you with praise, dear Jesus. We welcome you with praise. Hallelujah. We welcome you with praise. स्वागत करूया आपण ये पवित्र आत्मा या बाबा. हमारे ये प्रभु तू ये माझ्या हृदयात ये बाबा. हालेलुया, हालेलुया. पिता, हम सारी महिमा, सारा गौरव आपको देते हैं. प्रभु यीशु मसीह, आपका वचन कहता है परमेश्वर आत्मा है और उसकी आराधना आत्मा और सच्चाई से करनी चाहिए. ऐसे आराधकों को वो खोज रहा है. पिता, प्रभु यीशु मसीह, हम विनती करते हैं कि आज हमें आपकी आराधना आत्मा और सच्चाई से करने के लिए सहायता कीजिए. पिता, प्रभु यीशु मसीह, हमारे सारे पर्सनल मोटिव्स, एजेंडास, हमारे विचारों को प्रभु यीशु मसीह, हमारे सब तरकीबों को, हमारी इच्छाओं को, भावनाओं को हम आपकी सूली के पास रखते हैं. यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, हमारा एजेंडा नहीं, हमारी इच्छा नहीं, पर आपकी इच्छा, आपकी योजना पूरी हो जाए. प्रभु यीशु मसीह, आपने जो हमारे लिए आज माना रखा है उसे बटोरने के लिए हमारे दिल को तैयार कीजिए. पिता, हमारी कैपेसिटी को बढ़ाइए प्रभु यीशु मसीह. हालेलुया, 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 हालेलुया. मैं ये प्रभु तू ये माझ्या हृदयात ये. हालेलुया. तुझ्या विना पवित्र आत्मा प्रार्थना होत नाही. तुझ्या विना पवित्र आत्मा आराधना होत नाही.
सारी सृष्टि के मालिक तुम्ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम्ही हो, करते तुझको सारे प्रणाम, गाते तेरे गुणगान, सारी सृष्टि के मालिक तुम्ही हो, सारी सृष्टि के रक्षक, सारी सृष्टि के रक्षक तुम्ही हो, करते तुझको सारे प्रणाम, गाते तेरे गुणगान। हाथ बढ़ करिए, वो तो कैसी सवारी है देखो, आसमां की बेदारी तो देखो, ये तो कैसी सवारी है देखो, आसमां की बेदारी तो देखो, बाजे बजते हैं, दूत गाते हैं, न्याय करने मसीहा आ रहा है,
आदर महिमा गुण बापा। पिता हम सारा आदर, सारी महिमा, सारा गौरव आपको देते हैं। यीशु मसीह चरणों में आपके आते हैं, हम सारी महिमा आपको देते हैं पिता। नॉट टू अस ओ लॉर्ड, नॉट टू अस बट टू योर नेम बी द ग्लोरी। पिता हमें नहीं पिता, प्लीज सारी महिमा, सारा गौरव आपको देते हैं पिता। पिता हम विनती करते हैं आज की आराधना के द्वारा बहुतों को छू लेना पिता। जो बीमार है उन्हें चंगाई देना पिता, जो बंधन में है उनके सारे बंधन को तोड़ देना प्रभु यीशु मसीह। जो जकड़े हुए किसी लतों में, आदतों में, बुरी नशा में, उस नशे को आत्मा को यीशु मसीह बांधते हैं बापा। कम ऑन चर्च, wherever you are, just lift your hands and worship him। आराधना करते छी, त्याला महिमा द्या बापा, त्याला महिमा द्या, त्याला महिमा द्या। हालेलुया, Thou art worthy, O Lord, to receive glory, honor, and power. For Thou hast created all things, and for Thy pleasure they were created. You are the true vine, Yeshua. Abba the husbandman, and we are the branches. Father God, please help us to magnify You. हमारी आराधना पिता एक सुगंध धूप के समान आपके पास आने देना प्रभु यीशु मसीह। अगर कोई पाप हमारे दिल में छुपा है माफ कर देना प्रभु यीशु मसीह। We confess our sins to You, Jesus. Please be magnified. Please be glorified. प्रभु यीशु मसीह सारी महिमा आपको देते हैं, सारा आदर आपको देते हैं। His word given. Hallelujah, hallelujah. Amen. God is so good. खरों का प्रभु चांगला है। And we are going to praise Him. हम उसकी आराधना करने वाले हैं और एक गीत गाएंगे प्रभु महिमा के लिए, प्रभु को गौरव देंगे और गिन गिन के स्तुति करो पर प्रभु पवित्र आत्मा के दानों के लिए कि अब तक हमें संभाला है अपनी बाहों में लिए। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। Amen. God is sorry about that. God is so good. गिन गिन के स्तुति करो
जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ न किया। फिर हम गाएंगे जय जयकार, जय जयकार। तूने मेरे लिए खुद को दे दिया। जय जयकार, जय जयकार। तूने मेरे लिए सब कुछ है किया। तूने मेरे लिए, यीशु ने मेरे लिए सब कुछ है किया। आखिरी बार कहेंगे जय जयकार, जय जयकार, जय जयकार। तूने मेरे लिए क्या कुछ ना किया। जय जयकार, जय जयकार, जय जयकार। अपना हाथ उठा कर कहेंगे तूने मेरे लिए सब कुछ है किया। यीशु ने मेरे लिए सब कुछ, यीशु ने मेरे लिए सब कुछ है किया। यीशु ने मेरे लिए सब कुछ है किया। यीशु ने मेरे लिए खुद को दे दिया। Father, we worship you, dear Jesus. हम आपकी स्तुति के पास आते हैं पिता। यीशु ते गांभीर्य माना गया बाप्पा। फिर दिल से कहिए यीशु मसीह, मैं जैसे हूँ वैसे आपके सामने आता हूँ। Lord, I bring myself just as I am, Lord. जैसे मैं हूँ पिता वैसे आपके सामने आता हूँ। पिता, जो मैं मेरे धन समझता हूँ उसको मैं त्याग देता हूँ। जीसस, हमें अपनी स्तुति को उठाकर आपके पीछे आने के लिए हमें सहायता कीजिए पिता। मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए। तू मेरा प्रभु। क्यों जहां पर भी आप अपने हाथों को उठाकर कहेंगे मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए। तू मेरा प्रभु। मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए। तू मेरा प्रभु। गाएंगे मेरे जीने का मकसद, मेरे जीने का मकसद तू है। मेरे जीने का कारण तू है। मेरे जीने का मकसद तू है। मेरे जीने का कारण तू है। मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए है। तू मेरा प्रभु। मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए। मेरा प्रभु। शायद आपको लगता होगा कि आपकी जिंदगी खाली है, जीने का कोई मकसद नहीं है। या आपको लगता होगा कि यीशु मसीह, आज तो मेरे पास कुछ भी नहीं है पिता। मैं नहीं जानता आप किस परिस्थिति में हो। आपकी नौकरी शायद चली गई हो, आपको अधूरा लगता होगा। मैं आपको विनती करता हूं आज यीशु के सामने, अगर जहां पर भी आप हो, घुटनों पे आइए, अपना हाथ उठा करके यीशु मसीह, आपके पास जो मेरे लिए योजना है
मेरे हानि के लिए नहीं, मेरी भलाई के लिए है। For I know the plans I have for you, declares the Lord. Plans to prosper and not to harm you. बाइबल कहती है यशायाह 43 में, मेरी दृष्टि में तू अनमोल है, मैं तुमसे प्रेम रखता हूं। यीशु मसीह ने आपको उसकी आंखों की पुतली के समान रखा है। आपकी जिंदगी बेमतलब की नहीं है, आपकी जिंदगी व्यर्थ नहीं है। आप जहां पर भी हो अपने हाथ उठाकर कहेंगे, मेरे जीने का मकसद तो है। मेरे जीने का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है, मेरे जीने का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है। मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए है, तू मेरा प्रभु। यानी मैं जीऊं या मरूं, मैं तेरे लिए है, यीशु मेरा प्रभु। आगे बढ़ेंगे, पिछले सब भूल कर, पिछला सब भूल कर मैं आगे दौड़ा चलूं, जो मेरे लिए धन था उसको मैं त्याग दूं। गाने से पहले विनती करता हूँ, आज सब भूल जाइए। आपने जो भी पाप किए हैं, जो भी समस्या में आप शायद फंसे हुए हैं, आज यीशु के सामने घुटने टेक करके, यीशु मसीह, यीशु का लहू मुझे सारे पापों से शुद्ध करता है। जो भी यीशु मसीह में है वो नई उत्पत्ति है, पुरानी बातें बीत गई है, देखो सब कुछ नया है। I don't know who you are, wherever you are watching me, I encourage you, your life is very precious. आत्महत्या ये उत्तर नहीं है। God wants to give you life and life in abundance. God wants you to live. You shall not die, but live and declare the glory of God in the land of the living. आप मरोगे नहीं, आप जियोगे और परमेश्वर की पृथ्वी पर परमेश्वर की महिमा को देखोगे। क्यों आप हाथ रखेंगे? हालेलुया। पिछला सब भूल कर यीशु मसीह, मैं आपके बाद उड़ा जाऊं। Come on, church, amen. पिछला सब भूल कर मैं आगे दौड़ा चलूं, जो मेरे लिए धन था उसको मैं त्याग। और एक बार आगे, पिछला सब भूल कर, पिछला सब भूल कर मैं आगे दौड़ा चलूं, जो मेरे लिए धन था उसको मैं त्याग दूं, कि मैं पाऊं उससे पुरस्कार। दौड़ा मैं जाऊं, कि मैं पाऊं उससे पुरस्कार। दौड़ा मैं जाऊं, कमान चल मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए है, तू मेरा प्रभु। मैं जीऊं या मरूं, यीशु तेरे लिए है, तू मेरा प्रभु, तू मेरा प्रभु, यीशु मेरा प्रभु, यीशु मेरा प्रभु, यीशु मेरा प्रभु है। पिता, आपने हमें नई जिंदगी दी है। आपका वचन कहता है, अगर हम अपने पापों को स्वीकार कर ले, वो विश्वसनीय है, वो सारे हमारे पापों को क्षमा करेगा और सारे अधर्म को धो देगा। जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय आहे, तो आपल्या सर्व पापाची क्षमा करेल व सर्व अपराध पुसून टाकेल।
आज तुमचे अपराध कुठले असो, आज तुमचे पाप लाखेसारखे लाल असो, येशूचं रक्त आम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करेल. यू आर अ न्यू क्रिएशन. Old things are passed away. Behold, all things are become new. Do not condemn yourself. Do not judge yourself. Do not insult yourself. Do not belittle yourself. Do not put your down self. But this moment of time, you are precious in God's eyes. अपने आप को कमजोर मत समझिए, अपने आप को गिरा हुआ मत समझिए. आपकी नजरों में शायद आपको लगता होगा कि आप अपनी नजरों में गिर गए होंगे, पर मैं विनती करता हूँ, यीशु मसीह की दृष्टि में आप अनमोल हो. यीशु मसीह आपसे प्यार करता है. उसका वचन कहता है, जो कोई मसीह यीशु में है वो नई उत्पत्ति है, पुराने बातें बीत गई, देखो सब कुछ नया है. अब अंधकार के कामों को तज कर ज्योति के हथियार बांध ले. यीशु मसीह आपके साथ है. He loves you unconditionally. Father, we give you all the glory, we give you all the honor, we give you all the power and all the worship and adoration and all the praises to thee. Above all glory goes to you. We surrender entire service in your hands. In Jesus' name I pray. Amen. God bless you. खरोखरच परमेश्वर चांगला आहे. He is a good God, He is a merciful God, He is a kind God. आणि खरोखरच अगर आपके जीने का मकसद यीशु मसीह है तो you are in the right hands. Your purpose is right. Always remember, your perception does not take you to your destination. I'll repeat myself. Your perception does not take you to your destination, but it is the purpose which leads you to your destination. Fun and entertainment are always found in the rear view of your mirror in the car. I repeat myself. जहां पर भी आपको जाना है, आपको लगता है, इसका मतलब ये नहीं आपके लगने से आप आपके गंतव्य स्थान पर नहीं पहुंच पाएंगे. आपका उद्देश्य आपको वहां पे ले जाएगा. And when you are on a journey on this Roman road of salvation, let me tell you, there will be many bumps, there will be many hurdles, there will be many obstacles. And if you give up easily just because you find a detour sign on your road, that doesn't mean that's the end. आप इस उद्धार के मार्ग में, इस यात्रा में हम चल रहे हैं, और जैसे कोई गाड़ी चलाने वाला गाड़ी चलाता है तो ध्यान में रखिए, गाड़ी चलाने वक्त उसको एंटरटेनमेंट जो है, फन जो है, जो गाड़ी के में पीछे लोग बैठे हैं वो हंस रहे हैं या कुछ बोल रहे हैं, वो उसे सिर्फ सुनता है. अगर उसे उन्हें देखना है तो वो उन्हें अपने कार के सामने जो रेयर व्यू होता है, जो शीशा होता है, उसमें देखकर ही वो उन्हें देख सकता है. That means what? His purpose in driving the vehicle is to fix his eyes on the road, not on what people are saying in the back. अगर वो मुड़ के भी देखता है पीछे के लोगों को देखने के लिए, शायद अपघात हो सकता है. तो इसीलिए परमेश्वर की इच्छा है कि उसको, उसकी ओर देखकर हम इस यात्रा को आगे बढ़ाएं. और इसीलिए पिछला सब भूलकर आप यीशु मसीह के पास दौड़ते जाओ और पीछे नहीं मुड़ना. पीछे के लोग हंसेंगे, कुछ भी कहेंगे, ध्यान में रखना उनकी सिर्फ आवाजें आपको सुनने आती है. अगर आप आवाजों के पीछे कौन है ये देखने के लिए चले गए तो शायद आपकी गाड़ी आगे नहीं चलेगी, आपको ड्राइविंग करना नहीं आएगा. Praise the Lord. So at this moment of time, John chapter 15, यूहन्ना रचित सुसमाचार, John chapter 15, and in John chapter 15 we are going to learn in the word of God. बाइबल से हम आज
सीखेंगे यूहन्ना रचित सुसमाचार इसके 15वें अध्याय में। एंड इन दिस जॉन चैप्टर 15 we will read from verse number 1 to verse number 10, and we were learning about King Solomon, of course. And this morning I was just in my heart, I want to share, मुझे आपको ये दिल से कहना है कि परमेश्वर जरूर आज हमसे बातें करने वाले हैं। यूहन्ना रचित सुसमाचार 15वां अध्याय 1 से 10 तक मैं इंग्लिश में पढ़ता हूँ। यूहन्ना को शुभवर्तमान 15वां अध्याय 1 से 10। I am the true vine, and my Father is the husbandman. Every branch in me that beareth not fruit, he taketh away, and every branch that beareth fruit, he purgeth it, that it may bring forth more fruit. Now ye are clean, now ye are clean through the word which I have spoken unto you. Now ye are clean through the word which I have spoken unto you. Abide in me, and I in you. As the branch cannot bear fruit of itself, except it abide in the vine, no more can ye, except ye abide in me. Verse 5, I am the vine, ye are the branches. He that abideth in me, and I in him, the same bringeth forth much fruit. For without me ye can do nothing. Verse number 6, if a man abide not in me, he is cast forth as a branch, and is withered, and men gather them, and cast them into the fire, and they are burned. If ye abide, verse 7, if ye abide in me, and my words abide in you, ye shall ask what ye will, and it shall be done unto you. Herein is my Father glorified, that ye bear much fruit, so shall ye be my disciples. As the Father hath loved me, so have I loved you. Continue ye in my love. Verse 10, if we keep my commandments, ye shall abide in my love, even as I have kept my Father's commandments and abide in his love. May the Lord bless the reading of his word. Let's pray. Heavenly Father, in Jesus' name, we thank you so much, Abba. Thy word speaks to us, Father God. It stands outward by saying, Father God, it says to us, dear Jesus, abide in me and I in you, as the branch cannot bear fruit of itself, except it abide in the vine. No more can ye, except ye abide in me. Thy word also says to us, Father, I am the vine, ye are the branches. He that abideth in me, and I in him, the same bringeth forth much fruit, for without me ye can do nothing. पिता आपका वचन कहता है, जर तुम्ही माझ्यामध्ये राहिलात व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर बहुत फळ द्या. माझ्याशिवाय तुम्ही माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही एक करता येणार नाही. हो प्रभू येशू, आज तुमच्यापासून वेगळे असल्यास आम्हाला काही एक करता येणार नाही. पिता आम्हाला आज प्लीज बाप्पा अंतःकरणातून हे समजून द्या बाप्पा की येशू तुमच्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही, काही एक प्रभू बाप्पा फळ देऊ शकत नाही. आणि तुमच्यावरती बाप्पा आम्हाला निर्भर राहायला बाप्पा, पिता तुमच्यावरती डिपेंड राहायला आमचं सहाय्य करा बाप्पा. तुम्ही खरं द्राक्ष वेलात प्रभू येशू. अब्बा आपण माळी आहात, आम्ही फाटे आहोत. अब्बा आज हा फाटा साफसूफ करा आणि हा फाटा तुमच्यामध्ये तुम्ही येईपर्यंत सतत राहू द्या बाप्पा. आणि तुमची वचने अमर हो बाप्पा. आम्हाला फळ फाटा करा, आमची फटी पूर्ण करा. आम्हाला जायला सहाय्य करा बाप्पा. Help us to go forth and bring forth food, let our fruit remain. Father, anoint our ears to hear a voice, clear the word, sink into our spirits.
and seal thy word by thy blood in Jesus. All glory, honor, power, praise we give to you. In Jesus' name we pray. Amen. Amen. आणि पाहतो आपण योहान सुवर्तमान 15वें अध्याय में यूहन्ना रचित सुसमाचार 15वें अध्याय में हम देखते हैं कि योहान 14 मध्ये, योहान 13 मध्ये, योहान 15 मध्ये, योहान 16 आणि योहान 17 आणि योहान 13 मध्ये ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांचे पाय धुतले, यूहन्ना रचित सुसमाचार इसके 13वें अध्याय में जब चेलों के पैरों को यीशु मसीह ने धो दिया, तब यीशु मसीह ने नम्रता के बारे में एक बड़ा लेसन हमें सिखाया है. हम देखते हैं कि जब जॉन चैप्टर 14 योहान सुवर्तमान 14व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की प्रभु येशू ख्रिस्त इन जॉन चैप्टर 14 जीसस क्राइस्ट इज टेलिंग अस अबाउट द प्रॉमिस ऑफ द स्पिरिट. प्रभु येशू ख्रिस्त आपल्याला सांगतात की पवित्र आत्म्याच्या आगमना संबंधी. आणि तुम्ही जर पाहिलं प्रभु येशू ख्रिस्त पित्याच्या प्रेमाबद्दल, इफ यू वॉच केअरफुली, जीसस क्राइस्ट teaches us about the love of the Father. John chapter 14 verse 13. योहान सुवर्तमान 14वा अध्याय 13 वचनामध्ये, but that the world may know that I love the Father, and as the Father gave me commandment, even so I do. Arise, let us go hence. If you see the Gospels carefully, अगर तुम देखोगे तो शायद यीशु मसीह ने पहली बार ही कहा है I love the Father. येशू ख्रिस्ताने पहिल्यांदाच सांगितलं की मी पित्यावर प्रेम करतो. ते नेहमी म्हटले पिता माझ्यावर प्रेम करतो आणि बाप्पा मी पित्याच्या प्रेमामध्ये आहे. ॲज द फादर हॅज लव्ड मी. बट दिस टाइम इन जॉन चॅप्टर 14 योहान 14 मध्ये येशू ओपनली सांगतात बट दॅट द वर्ल्ड मे नो दॅट आय लव्ह द फादर. हालेलुया. आणि जगाला माहिती पडू द्या की मी पित्यावरती प्रेम करतो. त्यांना असं नाही म्हटलं की पिता माझी प्रेम करतो. इट सेज and then it says but that the world may know that I love the Father, and as the Father gave me commandment, even so I do. Arise, let us go hence. Amen. आणि म्हणून पाहतो की आता येशू ख्रिस्त योहान 14 नंतर ते म्हणतात चला आपण जाऊया. दिस इज द मोमेंट जीसस क्राइस्ट इज कमिंग आउट फ्रॉम द प्लेस and is going towards Gethsemane. येशू ख्रिस्त आता गेत्सेमेनी बागेकडे चाललेले आहेत. आणि गेत्सेमेनी बागेकडे जात असताना प्रभू येशू ख्रिस्ताने योहान सुवर्तमान 15वा अध्याय आणि योहान सुवर्तमान 16वा अध्याय येशू ख्रिस्ताने सांगितलेला आहे. इफ यू सी जॉन चॅप्टर 15, जॉन चॅप्टर 16 आर दोज पॅराबल्स, आर दोज लेसन्स Jesus has taught on his way to Garden of Gethsemane. आणि लक्षात घ्या आता गेत्सेमेनी बागेत जात असताना प्रभू येशू ख्रिस्ताने गेत्सेमेनी बाग ही जैतूनची होती. द गार्डन ऑफ गेत्सेमेनी वॉज अ गार्डन ऑफ ऑलिव्हज. आणि तिकडे जैतुनाचं तेल बनायचं. लक्षात घ्या आता सराउंडिंग जैतुनाच्या झाडाचं आहे. थॉट प्रोसेस गेत्सेमनीचा आहे. परंतु येशू ख्रिस्त सराउंडिंगला न पाहता, थॉट्स वरती न लक्ष देता येशू ख्रिस्त आम्हाला द्राक्षवेल आणि फाटे. व्हॉट अ कॉन्ट्रडिक्शन. जैतून झाडावरती येतं आणि द्राक्षवेलची वेल असते. व्हॉट डज दिस मीन. आजूबाजूला काय होत आहे हे येशू ख्रिस्ताने न पाहता, सराउंडिंग्सने लक्ष न देता प्रभू येशू ख्रिस्ताने खरा द्राक्षवेल आणि माळी आणि फाटे यांच्या विषयी योहान 15 मध्ये सांगितलेलं आहे. हालेलुया. दिस इज ओनली पॉसिबल when you are walking in the spirit. कारण की येशूला माहिती होतं की आता त्यांना गेत्सेमेनी बागेमध्ये पकडलं जाणार. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने या गोष्टींकडे लक्ष न देता त्यांना माहिती होतं की ते आत्म्याच्या प्रेरणेने चाललेले आहेत. म्हणून त्यांना वाटतं, त्यांना समजतं, वाटण्यावरती समजण्यावरती
प्रभू येशू ख्रिस्ताने एकही त्यांचं शिक्षण, ते म्हणतात पिता जे बोलतो ते मी ऐकतो आणि ते मी बोलतो. व्हॉट द फादर सेज आय हिअर and I speak. So whatever Jesus has spoken, it is not by what he felt, it is not by what he thought, it is completely led by the leading of the Holy Spirit, hearing the Father, speaking what the Father speaks. Hallelujah. आणि म्हणून योहान 15 मध्ये हा असा दाखला आहे. This is such a wonderful parable in John chapter 15. आणि या योहान 15 मध्ये there are 3 types of growth which is God expecting from us. विश्वासणाऱ्यांकडून परमेश्वर 3 प्रकारची वाढ अपेक्षित करत आहे. There are 3 kinds of growth in the life of a disciple. लक्षात घ्या, डिसायपल शिष्य. डिसायपल हा शब्द आहे, हा लॅटिन शब्द डिसायपुलस मधून आलेला आहे आणि डिसायपुलस मधून डिसिप्लिन आलेला आहे आणि डिसिप्लिन वरून डिसायपल आलेला आहे. म्हणून डिसायपल इज अ डिसिप्लिन पर्सन, डिसिप्लिन पर्सन इज अ डिसायपुलस. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने शिष्य बनवले, अनुयायी बनाए हैं. येशू ख्रिस्ताने लीडर्स नाही रेस केले, येशू ख्रिस्ताने फॉलोअर्स, कुणाला जे आपल्याला धिक्कारून वधस्तंभ उचलून आपल्या त्याच्या मागे जातील. नंबर 1 लक्षात घ्या, God expects growth. Every living thing is a growing thing. A growing thing is a fruitful thing. If you are growing, you must grow. You must, if you are living, you must grow. If you are growing, you must bear fruit. And if you are bearing fruit, let your fruit remain. प्रत्येक जिवंत गोष्ट वाढणारी आहे आणि वाढणारी गोष्ट फळ देणारी आहे. जर मी जिवंत आहे तर मी वाढलं पाहिजे, जर मी वाढत आहे तर फळ दिलं पाहिजे. प्रत्येक ग्रोथला काही ना काहीतरी परिणाम आहे. आणि म्हणून पाहतो, इवन गॉड डिमांड्स ग्रोथ फ्रॉम अस. देवाची इच्छा आहे आपण वाढावं. 2 पीटर चॅप्टर 5 वर्स 18, 2 पेत्र 5:18 देवाचं वचन म्हणतं, प्रभूच्या कृपेत व ख्रिस्ता ज्ञानात तुमची वाढ हो. ग्रो इन द ग्रेस अँड इन द नॉलेज ऑफ आवर लॉर्ड अँड सेव्हियर जीसस क्राइस्ट. आमेन. सो ॲट दिस मोमेंट आपण पाहतो की योहान 15 मध्ये 4 गोष्टी सारख्या सारख्या आपल्या समोर येतात. नंबर 1 द्राक्षवेल प्रभू येशू आहे. नंबर 2 पिता माळी आहे. नंबर 3 फाटे आहेत. आणि नंबर 4 माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहील. आणि मग आता आपण पाहूया योहान 15 मध्ये सर्वात पहिलं जे स्टेज आहे, द फर्स्ट स्टेज इन जॉन चॅप्टर 15, आणि ती म्हणजे पाहतो आपण बघा, verse number 3 and verse number 4. Now ye are clean through the word which I have spoken unto you. Abide in me and I in you, as the branch cannot bear fruit of itself except it abide in the vine. And then you see verse number 7. If ye abide in me and my words abide in you, ye shall ask what ye will, and it shall be done unto you. Hallelujah. The first stage, पहला जो स्तर है, the first stage is a fruitful stage. पहिले जे स्तर आहे ते म्हणजे फळ देण्याचं स्तर आहे. हालेलुया. आणि फळ देण्याबद्दल प्रभू येशू म्हणतात, जर तुम्ही माझ्यामध्ये राहिलात आणि माझी वचने तुम्हामध्ये राहिली, तुम्ही माझ्या नावाने जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल. इफ यू रिमेन इन मी अँड माय वर्ड्स रिमेन इन यू, whatsoever ye shall ask in my name, believing ye shall receive. जसं जसं आपण प्रभू येशू मध्ये राहतो, देवाची वचने आपल्यामध्ये राहतात, तर लक्षात घ्या त्यावेळेस the Lord will teach you how to pray. Verse number 7 says, if ye abide in me and my words abide in you, ye shall ask what ye will and it shall be done unto you.
हालेलुया. प्रथम जे आहे ते म्हणजे द्राक्षवेल आणि फाटा. येशू ख्रिस्त खरे द्राक्षवेल आहे, आपण फाटे आहोत, पिता माळी आहे. जर आपण येशूमध्ये राहिलो, येशूची वचने आपल्यामध्ये राहिली, तर आपण फळ देऊ शकतो. आणि जेव्हा आपण येशूमध्ये राहतो, येशूची वचने आपण म्हणतात, तुम्ही माझ्या नावाने जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल. जोही व्यक्ती येशूमध्ये राहतो, येशूंची वचने त्याच्यामध्ये राहतात, त्या व्यक्तीला प्रार्थना करायला येते. लक्षात घ्या, द अश्युरन्स अँड द गॅरंटी विच जीसस गिव्स, ye shall ask what ye will and it shall be done unto you. तुम मेरे नाम से, तुम अगर तुम मुझ में बनोगे और मैं तुम में रहूंगा, तो मेरे नाम से जो भी मांगोगे आपको मिलेगा. अब ध्यान में रखिए, ये किसको मिलता है? ये सबको नहीं मिलता है. ये मिलने के लिए बाइबल कहती है कि मैं सच्ची दाख लाता हूं, तुम डाली हो और पिता माली है. अगर तुम मुझ में बने हो तो तुम फल देते हो, और फल देने वाली जो डाली है उसे साफ किया जाता है. और इसीलिए जब जब यीशु का वचन आपके अंदर है और आप यीशु मसीह में हैं, तो परमेश्वर का वचन आपको प्रार्थना करना सिखा देगा. द वर्ड ऑफ गॉड विल इन्फ्लुएंस योर विल. द वर्ड ऑफ गॉड विल इन्फ्लुएंस योर थॉट्स. द वर्ड ऑफ गॉड विल चेंज योर इंटेंशंस. The word of God will change your speech. The word of God will change your heart condition. The word of God will change your conduct. जेव्हा देवाचं वचन तुमच्या आत असतं आणि तुम्ही देवामध्ये असता, त्यावेळेस तुमचा व्यवहार बदलेल, तुमची भाषा बदलेल, तुमचे विचार बदलतील, तुमची इच्छा बदलेल, तुमची कॅपॅसिटी बदलून जाईल, आणि त्यावेळेस ख्रिस्त तुमच्या ठाई निर्माण होत आहे. जीसस is forming inside of you. हा एक दिवसाचा प्रवास नाही, हा 2 दिवसाचा नाही, हा रोजचा प्रवास आहे. आणि प्रत्येकामध्ये हे स्तर असलंच पाहिजे. लक्षात घ्या, यू कॅनॉट एक्सपेक्ट गॉड टू डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट. लक्षात घ्या, हिज वर्ड सेज, इफ यू रिमेन इन मी, इफ यू अबाइड इन मी and my words abide in you, ye shall ask what ye will and it shall be done unto you. The first result which happens of abiding in Christ, you know to pray. सर्वात पहिली जी गोष्ट आहे, आपण येशूमध्ये राहतो, आपण राहतो, तर आपल्याला प्रार्थना करता येते. का? म्हणून नाव प्रभू येशू ख्रिस्त असे का म्हटले? Ye shall ask what ye will and it shall be done unto you. असं का नाही म्हटले? You shall do what you think and I will bless it. You shall go where you want to go and I will go with you. No. लक्षात घ्या, देवाच्या वचनामध्ये इतकी क्षमता आहे. The word of God is like a seed. त्या देवाच्या वचनामध्ये इतकी क्षमता आहे, कारण की जी देवाचं वचन आहे तिथं जीवन असलंच पाहिजे. देवाचं वचन तुमचे विचार बदलणार. रोमकरास पत्र 12 अध्याय 1 आणि 2. देवाचं वचन 2 तिमोथी 3:16 प्रमाणे देवाचं वचन हा देवाचा श्वास आहे. ऑल स्क्रिप्चर इज गिवन बाय द इन्स्पिरेशन ऑफ गॉड अँड इज प्रॉफिटेबल फॉर डॉक्ट्रिन, for reproof, for instruction righteousness, that the man of God is perfect, thoroughly furnished unto all good works. ज्याच्या पण आत देवाचं वचन असतं, त्या व्यक्तीला देवाचं भय जास्ती असतं. स्तोत्रकर्ता 51:7, Psalm 51:7, the Bible says, thy word have I hid in my heart that I might not sin against thee. तुझं वचन माझ्या अंतःकरणात मी कोरून ठेवलं आहे की तुझ विरुद्ध मी पाप करू नये. ज्याच्या आत देवाचं वचन आहे, त्या व्यक्तीची भाषा बघा, त्या व्यक्तीचे विचार बघा, त्या व्यक्तीचं कॉन्डक्ट बघा, त्या व्यक्तीचं उठणं बघा, त्या व्यक्तीचं बसणं बघा, त्या व्यक्तीच्या आयुष्याने डिसिजन्स बघा. कारण की देवाचं वचन इतका प्रभाव करतं. तो व्यक्ती किती टाकाऊ असेल, किती नादिष्ट असेल, किती व्यसनी असेल, पण ज्या वेळेस त्याचा परिचय येशू बरोबर होतो आणि तो देवाच्या वचनात रमतो, देवाचं वचन त्याच्या आत असतं, मग यहोशुवा 1:8 प्रमाणे तू जाशील तिकडे तुझा मार्ग यशस्वी होशील आणि
परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नको, कचू नको, कारण जाशील तिकडे तुझ्या बरोबर, तिकडे तुझा देव तुझ्या बरोबर असेल. हालेलुया. म्हणून देवाचं वचन आमच्या पावलाकरता दिवा आणि मार्गाकरता प्रकाश आहे. यू कॅनॉट सबस्टिट्यूट रीडिंग द बायबल विथ प्रेज अँड वर्शिप. यू कॅनॉट सबस्टिट्यूट स्टडींग द बायबल विथ सिंगिंग सॉन्ग्स. यू कॅनॉट सबस्टिट्यूट रीडिंग द बायबल और स्टडींग द वर्ड ऑफ गॉड विथ इव्हँजलिझम. देर इज नो प्रिरॉगेटिव्ह फॉर द वर्ड ऑफ गॉड. देवाच्या वचनासाठी कुठली सबब नाही. देवाचं वचन वाचलंच पाहिजे, त्याच्यावरती मनन केलंच पाहिजे, त्याचा अभ्यास केलाच पाहिजे. तुम्ही लाखो गाणे गा, पण लक्षात ठेवा, गाणं गाऊन देवाची समय नक्की येईल, पण ती समक्षता टिकवण्यासाठी मला देवाच्या वचनाचा आधार असणं गरजेचं आहे. हालेलुया. तुम्ही तुमच्यामध्ये 9 दाणं असतील. गॉड मस्ट बी युजिंग यू अँड प्रेज गॉड फॉर दॅट. इन वर्ड ऑफ विजडम, वर्ड ऑफ नॉलेज, डिसर्नमेंट ऑफ स्पिरिट, कास्टिंग आउट डिमन्स, prophesying. God must be using you mightily, but always remember this: you cannot base your ministry on the gifting of the Holy Spirit. The gifts of the Holy Spirit always go hand in hand with the word of God. देवाच्या आत्म्याची फळे, देवाच्या आत्म्याची दाणे तुमच्यामध्ये भरपूर असतील. तुम्ही भविष्यवाणी करत असाल, असतील आणि उठणार सुद्धा आणि उठत पण आहे, पण लक्षात घ्या, तुमच्या दानांवरती तुम्ही आपली सेवा आधारित करू शकत नाही, कारण की स्वर्ग नाहीच होईल, पण देवाचं वचन ढळणार नाही. बाइबल हमेशा हमेशा के लिए, परमेश्वर का वचन स्वर्ग में स्थिर है. यू मे बी अ बेस्ट प्रीचर, यू मे बी अ बेस्ट पास्टर, यू मे बी अ बेस्ट इवेंजलिस्ट, यू मे नो हाउ टू टॉक, हाउ टू स्पीक, हाउ टू कन्विन्स, हाउ टू परसुएड, यू मे बी हैव अ गुड कम्युनिकेशन स्किल, बट दैट विल स्लिम टू नन. याचा अर्थ काहीच नाही अनलेस यू हॅव द वर्ड ऑफ गॉड इनसाइड ऑफ यू. कारण की सैतान देवाच्या वचनाला घाबरतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून तुम्ही माझ्यामध्ये राहिलात, माझी वचने तुम्ही राहिली, तुम्ही मला जे काय मागाल ते तुम्हाला मिळेल. म्हणून लक्षात घ्या, जेव्हा येशूची परीक्षा करण्यात झाली, द फर्स्ट थिंग येशू म्हटले, शास्त्रलेख असा म्हणतो, इट इज रिटन ॲज इट इज रिटन. असं लिहिलेलं आहे. का म्हटलं आहे? प्रभू येशू ख्रिस्त त्यावेळेस प्रार्थना करून, भविष्यवाणी करून, धमकावू शकले असते, पण त्यांना माहित आहे एलोहिमचा शब्द कधीच तुटू शकत नाही. जे परमेश्वर बोलले ते कुठलाही ज्ञानी असो, कुठलाही व्यक्ती असो, तो सैतान का असेना, तो देवाच्या वचनाच्या पलीकडे कोण जाऊ शकत नाही. द लॉज ऑफ गॉड are imperishable. The laws of God are indestructible. The laws of God will never finish, will never end. सर्व काही नाहीच होईल. देवाचं वचन कधीच ढळणार नाही. म्हणून तुम्ही माझ्यामध्ये राहिलात आणि माझी वचने तुम्हाला राहिली, तुम्ही माझ्या नावाने जे काही मागाल, हालेलुया. The first effect of the word of God is this: you know how to pray. Praise the Lord. लक्षात घ्या, प्रार्थनेची सुरुवात आत्म्यात होते. यहुदाचं पत्र पहिला Jude chapter 1 verse 24-25, the Bible says, building up yourself on a most holy faith, praying in the Holy Ghost. Ephesians chapter 6 verse 18, इफिसकरास पत्र 6:18, praying always with all prayer and supplication in the Spirit, and watching thereunto with all perseverance and supplication for all saints. Hebrews chapter 4 verse 12, for the word of God is quick and powerful, sharper than any two-edged sword, piercing even to dividing asunder of soul and spirit, and of the joints and marrow, and the discern of thoughts and intents of the heart. हालेलुया. देवाच्या वचनात इतकं सामर्थ्य आहे की दावीदने प्रार्थना केली, तुझं वचन माझ्या अंतःकरणी कोरून ठेवलं आहे की तुझ विरुद्ध मी पाप करू नये. हालेलुया. What will it take for God to do for you to read the Bible? देवाने असं काय करावं आज की ज्याने तुम्ही बायबलला सुरुवात करा? भारतामध्ये भूमिकंप यावा, घरामध्ये करोना व्हावा अशी देवाची इच्छा आहे का तुमची? तेव्हा मी सुधरेल आणि प्रार्थना करायला लागेल आणि शास्त्र वाचायला लागेल. इफ यू आर एक्सपेक्टिंग सच काइंड ऑफ थिंग्स की देवाचा दूत आला पाहिजे आणि मला उठवलं पाहिजे, मला आज मूड नाही वाचायचा, युअर मूड विल नेव्हर बी टू रीड द बायबल. लक्षात घ्या, देवाचं वचन म्हणतं आत्म्याच्या गोष्टी आत्मिक लोकांना समजतात,
ते दहित लोकांना हे कधी समजणार नाही. युअर माइंड विल नेव्हर कॉम्प्रिहेंड द व्हाईट पेजेस अँड द ब्लॅक वर्ड ऑन इट, बिकॉज दिस इज द ब्रेथ ऑफ गॉड. हे देवाचा श्वास आहे. तुम्ही म्हणाल की आज मला फील होत नाही, आज मला मूड नाही, आज मला घरात कसं वाटतं. तुमच्या वाटण्यावरती काहीच होत नाही. देवाच्या वचनाला जेव्हा तुम्ही हातात धराल ते वाचायला सुरुवात करा. यू मे नॉट अंडरस्टँड ॲट द फर्स्ट, यू मे नॉट फील रायडिंग इट, बट यू मे फील लाईक दॅट. गो अँड ड्रिंक वॉटर अँड कम बॅक अँड वॉश युअर फेस अँड रीड अगेन, अँड देन यू विल सी हाऊ गॉड इज चेंजिंग यू लिटिल बाय लिटिल, लाईन अपॉन लाईन, प्रीसेप्ट अपॉन प्रीसेप्ट, हिअर अ लिटिल अँड देअर अ लिटिल, यू सी गॉड चेंजिंग यू. हालेलुया, आमेन. मग लक्षात घ्या. नंबर 2, every stage has a growth. लक्षात द्या. मग लवकर संपूया. इफ यू सी समथिंग, अब्रामाला परमेश्वराने मित्र म्हणायला 25 वर्ष लावले. इट टूक गॉड 25 years for God to call Abraham his friend. But before we go to the friend stage, the second stage we see John chapter 15 verse 8. योहान सुवर्तमान 15वा अध्याय 8वें वचन. देवाचं वचन सांगतं. I'll read in English. Herein is my Father glorified, that ye bear much fruit, so shall ye be my disciples. Verse 8 church. Herein is my Father glorified, that ye bear much fruit. Herein is my Father glorified, that ye bear much fruit, so shall ye be my disciples. Verse 9 church. As the Father hath loved me, so have I loved you. Continue ye in my love. Verse 10. If ye keep my commandments, ye shall abide in my love, even as I have kept my Father's commandments, even as I have kept my Father's commandments and abide in his love. Praise the Lord. Amen. माझ्या बहिणी भावांनो, दुसरं जे स्तर आहे ते म्हणजे शिष्यत्वपणाचं स्तर. द डिसायपल्स स्टेज, अगुवेपणा स्तर. एव्हरी बिलीव्हर कॅनॉट बी अ डिसायपल, बट एव्हरी डिसायपल हॅज टू बी अ बिलीव्हर. प्रत्येक विश्वासणारा शिष्य होऊ शकत नाही, परंतु प्रत्येक शिष्य विश्वासणारा असलाच पाहिजे. In order to be a disciple, the first stage was this: you must know how to pray. The word of God must abide in you, and you must abide in Christ. And if you see, 7व्या वचनानंतर येशू ख्रिस्ताने द्राक्षवेल आणि फाटा याच्याबद्दल नंतर उल्लेख केलाच नाही. After verse 7, Jesus Christ is changing his speaking into a different context now. प्रभू येशू ख्रिस्त आता त्यांचं संभाषण जे आहे हे एका वेगळ्या स्तराला घेऊन जात आहे. ही इज टेकिंग द डिसायपल्स टू द हायर लेवल. शिष्यांना ते एका उच्च स्थानाला घेऊन जातात. लक्षात घ्या, द हायर यू गो, द मोर रिस्पॉन्सिबल यू आर. जितकं वर तुमचं स्थान आहे तितकी जास्ती जबाबदारी तुमची वाढणार. मग लक्षात घ्या, जसं जसं देवाचं वचन आपल्यामध्ये राहतं, आपण देवामध्ये राहतो, देर इज अ प्रोसेस कॉल मॅच्युरिटी. त्याला आपण शहाणपण समजतो, पण धार्मिक शहाणपण आणि जगिक शहाणपण मध्ये भरपूर फरक आहे. लक्षात घ्या, आयुष्यातला अनुभव हा तुम्हाला इन्फॉर्मेशन देईल, पण देवाच्या वचनाचं ज्ञान हे ट्रान्सफॉर्मेशन करेल. लक्षात घ्या, युअर एज may reveal the experience you carry, and because of the circumstances you have gone through, you have learned lot of lessons in your life. जसं जसं आपलं वय वाढतं तसं आपल्या जीवनातलं आपल्याला बालिशपण आपण खाली टाकतो आणि बघतो की आता मी प्रौढ झालेलो आहे, आता जरी बालिश वागलो तर माझ्या बालिशपणा लोक हसतील. आणि जसं आपण प्रौढ होतो
आपली जबाबदारी वाढते, आपल्याकडून लोकांची अपेक्षा वाढत असते. द सेकंड थिंग वी सी इज अ डिसायपल स्टेज. डिसायपल्स मध्ये भरपूर गाणे लिहिले आहेत, लेख लिहिले आहेत, परंतु खरा शिष्य जो असतो त्या खऱ्या शिष्याच्या आपण पाहतो त्याच्या वागणुकीतून त्याची मॅच्युरिटी दिसते. आता ही मॅच्युरिटी म्हणजे काय गंभीर नाही आहात असं नाही. द बिब्लिकल मॅच्युरिटी यू विल फाइंड दॅट इन रोमन्स चॅप्टर 5 वर्स 3 to 5. रोमकरास पत्र 5वा अध्याय 3 ते 5. तुम्ही जर वाचलं इन रोमन्स चॅप्टर 3 वर्स 3 to 5 it displays about the Christian maturity. I'll read to you quickly. For what if some did not believe? Shall their unbelief make the faith of God without effect? God forbid. Yea, let God be true, but every man a liar, as it is written, that thou mightest be justified in thy sayings, and mightest overcome when thou art judged. I just read Romans chapter 3 verse 2 and 3. Romans chapter 5 verse 3 to 5. And not only so, but we glory in tribulations, also knowing that tribulation worketh patience, and patience experience, and experience hope, and hope maketh not ashamed, because the love of God is shed abroad in our hearts by the Holy Ghost, which is given unto you. By the Holy Ghost, which is given unto us. माझ्या बहिणो भावांनो, धार्मिक शहाणपण किंवा धार्मिक प्रौढता जी आहे, मॅच्युरिटी, परिपक्वता, ही धार्मिक परिपक्वता आयुष्यात कधी येते? संकटाने धीर, धीराने शील, शीलाने आशा उत्पन्न होते, आणि आशा कधी लाजवत नाही. आणि म्हणून जो ख्रिस्ती भाऊ बहीण संकटातून गेला आहे त्याच्यामध्ये धीर पाहिला आहे, धीराने शील म्हणजे कॅरेक्टर, आणि त्यानंतर त्याच्या आत आशा आलेली आहे, आणि लगेच देवाचं वचन म्हणतं देवाच्या आत्म्याने आपल्या आत प्रीतीचा वर्षाव केलेला आहे. दिस इज अ साइन ऑफ अ ट्रू मॅच्युअर्ड ख्रिश्चन. हालेलुया. म्हणून आपण जाऊया. म्हणून वर्स नंबर 9 मध्ये बघा, शिष्यत्व म्हणल्यानंतर येशू म्हणता योहान 15:9 मध्ये, ॲज द फादर हॅथ लव्ड मी सो हॅव आय लव्ड यू, कंटिन्यू ye in my love. The second stage is the disciple stage. डिसायपल स्टेज साठी लक्षात घ्या, या स्तरामध्ये तुमच्या आयुष्यात भरपूर परीक्षा येणार. Amen. There are 10 kind of tests which every Christian matured believer has to go. 10 प्रकारच्या परीक्षा असतात. We don't have time for that, but I will just name you 1 or 2. 10 प्रकारच्या परीक्षा असतात. या परीक्षेतून प्रत्येक खऱ्या विश्वासदाराला त्या परीक्षेतून जावं. नंबर 1 ती परीक्षा असती इज द टेस्ट ऑफ हिज टाइम. वेळेची परीक्षा. त्या वेळेच्या परीक्षेमध्ये परमेश्वर तुम्हाला अशा कुठल्या कोपऱ्यात ठेवेल, तुम्हाला भरपूर वाटेल की तुम्हाला भरपूर ज्ञान आहे, टॅलेंट्स आहे, तुम्ही भरपूर करू शकता, पण तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी कदाचित मिळत नाही. आणि बऱ्याचदा ऑपॉर्च्युनिटी मिळत नाही म्हणून लोक सेवा सोडतात, नाराज होतात, दुःखी होतात, आणि त्यांना असं वाटतं की आता मला कोण विचारत नाही, मला कोण होत नाही, मी दुसरं काय करतो. लक्षात घ्या, संधीसाठी सेवा करू नका. लेट नॉट यू बी नोन बिकॉज ऑफ द ऑपॉर्च्युनिटी, बट बिकॉज ऑफ यू ऑपॉर्च्युनिटी मे कम टू यू. हालेलुया. तुम्ही जर संधीसाठी तुम्ही संधी करून प्रचार केला तर उद्या संधी मिळणार नाही, पण जर तुम्ही प्रचार करून संधी आली तर प्रेज गॉड फॉर दॅट. हालेलुया. आमेन. गॉड इज सो गुड. माझ्या बहिणी भावांनो, देयर इज अ टाइम अँड सीझन इन गॉड्स हँड. लक्षात घ्या,
परमेश्वर तुम्हाला, आज तुम्ही ग्रॅज्युएट बायोमधून, उद्या मोठी सन्मान मिळेल, 500 लोक येतील आणि लोकांना तुम्हाला पाहिजे साहेब म्हटलं पाहिजे, असं कधीच होत नाही. झालं ह्याच्यामध्ये धोका आहे. द रिझन वाय, इफ यू हॅव नेव्हर बीन अंडर अथॉरिटी, यू विल नेव्हर नो हाऊ टू बीन अथॉरिटी. जर तुम्ही अधिकाराच्या अधिकारी राहिलात नाही, तुम्हाला अधिकारी कधी बनता येणारच नाही. दॅट्स वाय, मग लक्षात घ्या, शल्मोनाला दावीद काय म्हटला, माझ्या मुला तू परमेश्वराच्या आज्ञा पाळ, त्याला नेहमी स्मरण कर. जर तू त्याला विसरलास तर तो तुला कायमचा विसरून जाईल. प्रेज द लॉर्ड. माझ्या बहिणो भावांनो, देर इज अ टाइम, देर इज अ सीझन. म्हणून लक्षात घ्या, test of time, when God keeps you in a showcase and you feel nobody is asking you, nobody is calling you, nobody is giving a chance, and then you feel discouraged. Number 2 out of 10, number 2 very quickly, दुसरी परीक्षा आहे, that is the test of money. ही पैशाची परीक्षा तुमच्या आयुष्यात नक्की येणार. जर तुम्ही दुसऱ्यांच्या 1 रुपयाची प्रामाणिक नाही, तर तुम्ही देवाच्या लाखो रुपयांची आयुष्यात कधी प्रामाणिक होऊ शकत नहीं. सॉरी, दिस इज नॉट मी, बट द प्रिंसिपल ऑफ द बाइबल. हालेलुया. अगर आप दूसरों के 1 रुपया से ईमानदार नहीं हो, तो परमेश्वर आपको लाखों रुपया देंगे, ऐसा आपको क्यों लगता है? ही पैशाची परीक्षा, या पैशाच्या परीक्षेमध्ये गेहजी नापास झाले. Such a mighty man of God, Gehazi could not endure this test of money. He failed this test. हाच गेहजी ज्याने शुनेमकरींचा मुलगा मेला जिवंत झाला. हाच गेहजी, अलिशाने प्रार्थना केली, देवाचे डोळे उघड, त्याने अग्नीचे रथ पाहिले. हाच गेहजी जो इतका वर्ष अलिशा बरोबर सेवा करायचा. फक्त एकच व्यक्ती, नामान. नामान जेव्हा अलिशाकडे आली, नामान बरा झाला. नामानाचं शौर्य पाहून, नामानाचं पैसे पाहून गेहजीच्या मनात का आलं आपल्याला माहित नाही. पण गेहजी नामानाच्या मागे पळत गेला आणि नामानासमोर एक खोटं रचवलं आणि फक्त ते पैसे मिळण्यासाठी, ते कपडे मिळण्यासाठी त्याने आयुष्यभरची सेवा गमावली. लक्षात घ्या, एलिया नंतर अलिशा नंतर गेहजी असं झालं असतं. परंतु नामान काय येतो, त्याच्या मनात विचार काय येतो, गेहजीला माहिती होतं की शुनेमकरीन पण श्रीमंत आहे, पण शुनेमकरीनकडून पैसे मागितले नाहीत. गेहजीला माहिती होतं की अलिशाची ओळख राजापर्यंत आहे, त्यांनीकडून पैसे मागितले नाही. पण नामानाला बघून त्याच्या मनात असे विचार का आला की मला पण पैशाची गरज आहे, आणि तो त्या क्षुल्लक कपड्यांसाठी जे 10 वर्षानंतर ते जीर्ण होतात, ते पैसे मागे तो पळत गेला आणि सर्व काही त्याने गमावलं. इतकंच नाही, परंतु नामानाचा कोड गेहजीवरती आला. माझ्या बहिणो भावांनो, सम ऑफ एग्जांपल्स व्हाट हैपेंस इन अ डिसाइपल स्टेज. हम म्हणतो मैं यीशु का चेला हूं, यीशु का चेला हूं. यीशु का चेला बनने की नंबर 1, आपको यीशु के वचन में रहना है. यीशु का वचन आप में रहता है, आप प्रार्थना करना तब हम प्रार्थना करना सीखोगे. नंबर 2, यू हैव टू बी डिसायपल. दिस स्टेज ही डिसायपल स्टेज आहे. या स्टेज मध्ये स्वतःला धिक्कारून आपला वधस्तंभ घेऊन येशूच्या मागे जायचं. दिस इज द मोस्ट डिफिकल्ट थिंग यू विल फेस इन युअर लाईफ, इज डिनाइंग युअर सेल्फ. हालेलुया. जेव्हा सगळे लोक जेवतात, तुमचं मन करतं मला पण जेवायला पाहिजे, आणि देव म्हणतो उपास कर, उपास कर, उपास कर. तुम्ही उपास करत नाही, जेवायला बसता. यू आर नॉट अ डिसायपल. लेट मी टेल यू ऑनेस्टली, यू आर जस्ट फीडिंग युअर सेल्फ. येशू म्हणतात, जो कोणी माझी शिव पाहतो ते स्वतः धिक्कारून आपला वधस्तंभ उचलून माझ्या मागे जावे. इफ यू आर अ ट्रू डिसायपल, युअर सॅक्रिफाइस will make a room for you. Success without sacrifice is zero. माझ्या बहिण भावांनो, लक्षात घ्या, बलिदानाशिवाय कुठलीही सेवा कधीच वाढत नाही. तुम्ही मिशनरीज घ्या, तुम्ही मोठे मोठे सेवक घ्या, प्रभू येशूंना घ्या, दावीदला घ्या, शल्मोला घ्या, अब्राहम, इसहाक, याकोबाला घ्या. There is a sacrifice to be done.
माझ्या बहिणी भावांनो, इफ यू फील मी सगळं करेल आणि सेवा करेल, काय नाही, सकाळचा उपयोग करायला मी युट्यूबवर जाईल, मी काही मॅसेज डाउनलोड करेल आणि तो प्रचार करेल, मी हे करेल, असं होत नसतं. देर इज अ प्राइस टू पे फॉर एव्हरीथिंग. फॉर एव्हरी बेस्ट थिंग देर इज अ प्राइस. हालेलुया, हालेलुया. माझ्या बहिणी भावांनो, ती किंमत भरायची आता वेळ आलेली आहे. प्रार्थना करतो, देवा मेलेले उठू दे, कोणी बरे होऊन दे, कधीच उठणार नाहीत. कारण का? म्हणून तुम्ही कधी त्याग केलाच नाही आयुष्यात, तुम्ही कधी बलिदान केलंच नाही. यू डोंट नो हाऊ टू बेअर द क्रॉस, यू डोंट नो हाऊ टू फास्ट, यू डोंट नो हाऊ टू प्रे, यू हॅव नेव्हर प्रेड सिन्सलेसली, यू हॅव नेव्हर वेंट ऑन युअर नीज, यू नेव्हर स्पेंड टाइम इन द वर्ड ऑफ गॉड, यू एक्सपेक्ट डेथ टू बी रेस्ड. इम्पॉसिबल. But God in His mercy will do it, not for you, but just because for His name. Hallelujah. माझ्या बहिणो भावांनो, लक्षात घ्या. म्हणून येशू म्हणतात, तुम्ही बहुत फल दिल्याने तुम्ही शिष्य व्हाल, तुम्ही बहुत फल दिल्याने पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. There is a divine maturity which grows and goes hand in hand, from cross to the crown and crown to the glory. वधस्तंभापासून मुकुटापर्यंत, मुकुटापासून महिमेपर्यंत. म्हणून रोम 1:17 म्हटलंय, righteousness shall live by faith, for therein is the righteousness of God revealed from faith to faith, as it is written, the just shall live by faith. म्हणून माझ्या बहिणो भावांनो, लक्षात घ्या, we all have to go through this melting process, mellowing process, molding process, maturing process. हा प्रोसेस आपल्या आयुष्यात आलाच पाहिजे. मग त्यानंतर म्हणू शकता की तुझी इच्छा ती माझी इच्छा, तुझे मार्ग ते माझे मार्ग. आणि मग माझ्या बहिणी भावांनो, असे शिष्य शेवटपर्यंत आपले वस्त्र साफ ठेवतात. प्रेज द लॉर्ड. दिस इज द ट्रू डिसायपल. प्रेज द लॉर्ड. मग अशा माणसांची प्रार्थना इतकी प्रभावी असते. याकोब 5:17, नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. अशा माणसांची सेवा इतकी टिकते की मेल्यानंतर सुद्धा, हजारो वर्षानंतर किंवा 500 वर्षानंतर सुद्धा लोक त्यांची चांगली आठवण करतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असे लोक म्हणू शकतात, राहो में काटे अगर हो, जीना नहीं, आगे मुडना नहीं, आगे चलना. आपण सगळे गाण्यावर वगैरे रडतो. इज नॉट फॉर यू पॉसिबली सॉन्ग. हे गाणे कुणासाठी आहेत? जे खरोखर धिक्कारतात, मनासमोर उचलतात, अशा लोकांनी गाणे आहेत. प्रेज द लॉर्ड. अँड दॅट इज द रिझन वाय a disciple stage, the church in India has not grown. One of the reasons is this, because we have never known how to pay the price. Praise the Lord. And the third stage, but not the last stage, सगळ्यात महत्त्वाची स्टेज जी आहे, that's why I told you, येशू ख्रिस्ताने शिष्यांना अशा लेवलमध्ये घेऊन गेले. It started with the true vine and the branches, it comes to the disciple and then to the friend stage. बघा, योहान कृष्ण वर्तमान 15वा अध्याय, and then you see verse number 13 onwards. Greater love hath no man than this, that a man lay down his life for his friends. Verse 14, church, ye are my friends if ye do whatsoever I command you. Henceforth I call you not servants, for the servant knoweth not what his Lord doeth, but I have called you friends. For all things that I have heard of my Father, I have made known unto you. Verse 16, ye have not chosen me, but I have chosen you and ordained you that you should go, that you should go and bring forth fruit, and that your fruit should remain, that whatsoever ye shall ask of the Father in my name, he may give it you. The last thing, the last stage is a friend stage. ही मैत्रीचे जे स्थान आहे, लक्षात घ्या, परमेश्वर बोलायची घाई कधी करत नाही. उत्पत्तीचं पुस्तक 1 अध्याय, देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे. देवाने प्रकाश पाहिला आणि मग पाहिला की प्रकाश चांगला आहे. गॉड सीज फर्स्ट, देन ही स्पीक्स. गॉड डज नॉट स्पीक्स फर्स्ट देन ही सीज, गॉड सीज फर्स्ट देन ही स्पीक्स. परमेश्वर पहिले बघतो, मग परमेश्वर बोलतो. माझ्या बहिणी भावांनो, मग सांगितल्याप्रमाणे
परमेश्वराने अब्रामाला मित्र म्हणण्यासाठी 25 वर्ष लावले. या 25 वर्षामध्ये अब्रामाच्या आयुष्यात भरपूर गोष्टी घडल्या. जेव्हा तो 75 होता त्याने ऊर देश सोडला. जेव्हा तो 85 होता त्याच्या आयुष्यात हागार नावाची स्त्री आली आणि इश्माल जन्मात आला. या 25 वर्षामध्ये तो अभिमलेकाशी खोटं बोलला की ही माझी बहीण आहे. या 25 वर्षामध्ये त्याची मुलाकात मल्कीसदेक बरोबर झाली. या 25 वर्षामध्ये अब्रामाने लोटमध्ये डिव्हिजन झालं. या 25 वर्षामध्ये अब्रामाला देवाची चांगली ओळख झाली. आणि जेव्हा अब्राहम आपला मुलगा घेऊन मोरिया पर्वतावर गेला त्यावेळेस परमेश्वराने खात्री दिली की अब्राम आतापासून आपल्या मुलांना माझे विधी माझे शिकवेल आणि अब्रामाला मित्र म्हटलेला आहे. पीपल ऑफ गॉड, आपण देवाला मित्र म्हणतो. ऑफकोर्स गॉड इज अवर फ्रेंड. कॅन गॉड कॉल यू दिस आफ्टरनून हिज फ्रेंड? का देव म्हणेल की खरोखरच अमुक अमुक व्यक्ती ही माझे मित्र आहे? येशू म्हणतात, "Ye are my friends if ye do whatsoever I command you." तुम्ही माझे मित्र आहात केव्हा? जे काही मी तुम्हाला सांगतो ते तुम्ही. "Ye are my friends if ye do whatsoever I command you." जर मी सांगतो जे तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. हालेलुया. पहिली स्टेज पाहिली, द अबाइडिंग स्टेज. सेकंड स्टेज वी सॉ द डिसाइपल स्टेज, where you must bear your cross and follow Jesus. And the third thing we saw, the doing stage, which takes you to be friends of God. हालेलुया. माझे बहिणो भावांनो, आणि या 3 स्तरानंतर जसं जसं तुम्ही प्रभूच्या आपण जवळ जातो तस तसं परमेश्वर तुम्हाला ट्रान्सपरंट करणार. हालेलुया. पारदर्शकता देवाला खूप आवडते. The more transparent you are before God and to yourself and to the people around you in your ministry, God will surely respect you. Praise the Lord. कारण की जसं जसं मोशे देवाच्या जवळ जवळ जात गेला तसं तसं मोशेला समजलं की बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे परंतु देवाच्या आत्म्याने कार्यसिद्ध होत आहे. माझ्या बहिणो भावांनो, म्हणून मोशेने प्रार्थना केली निर्गम 33:13 मध्ये, तुझे मार्ग मला दाखव ना म्हणजे मी तुला ओळखेल. एक्सोडस 33, शो मी दाय वे दॅट आय माइट नो दी. ही प्रार्थना करत असताना मोशेचं वय कमीत कमी 110 असेल. ही मस्ट बी 110 years ओल्ड. आणि ही प्रार्थना करण्याच्या वेळेस मोशेकडून इतके चमत्कार झाले. तांबडा समुद्र दुभांगला गेला, 10 पिढ्या आल्या आणि मोठे गोष्टी घडल्या, 12 ठिकाणी पाणी गोड झालं. परंतु मोशेची प्रार्थना इतकी साधी आणि इतकी इफेक्टिव्ह होती. त्याने देवाला ही प्रार्थना केली नाही की देवा मला तांबडा समुद्र कसा दुभांगायचा मला परत शिकव. मोसेस डिडंट आस्क दॅट. त्याने प्रार्थना, तुझे मार्ग मला दाखव ना म्हणजे मी तुला ओळखेल. शो मी दाय वे दॅट आय माइट नो यू. नोइंग गॉड इज नोइंग एवरीथिंग. हालेलुया. जितना तुम परमेश्वर को करीब जाओगे उतना तुमको लगेगा कि मैं कितना कम हूं और परमेश्वर कितने ज्यादा है. हालेलुया. The more you go closer to God, the more you will see that Lord, I still need your grace to go further. Praise the Lord. Hallelujah. म्हणून पौल म्हणतात, मैंने जो भी मेरी व्यर्थ समझा हो और मसीह के पीछे मैं दौड़ता जाता हूं. माझ्या बहिणी भावांनो, प्रार्थना करायच्या अगोदर माझी नम्र विनंती आहे. आता सुगी संपली, हंगाम आटपला, अजून तारण झाले नाही अशी आपली स्थिती न व्हावी. आय डोंट नो बट द न्यूज बीन हिअरिंग कॉन्स्टंटली. जगामध्ये निश्चित काहीतरी मोठं घडणार आहे.
परंतु आपण जर काही घडलं तरच मी सुधरेल, काही झालं तर मला समजेल, इफ यू आर वेटिंग फॉर सच मिरेकल्स टू हॅपन, प्रॉबब्ली दे मे नॉट हॅपन ऑल्सो. कदाचित ते चमत्कार होणार पण नाहीत आणि येशू येऊन पण जाईल. परंतु माझ्या बहिणी भावांनो, हा कृपेचा काळ आता संपायला आलेला आहे. देर इज अ वाइंडिंग टाइम नाव. द क्लॉक इज रनिंग आउट ऑफ टाइम. आणि जसं जसं हा कृपेचा काळ संपायला येणार आहे, तुम्ही आता लवकरच बघा. तुम्ही व्हेरी सून, त्या दिवशी मी बातमी ऐकली, आफ्टर 72 इयर्स, 72 वर्षानंतर इस्रायल आणि सौदी अरेबिया आता मैत्री करणार आहे. आफ्टर 72 इयर्स. हे कट्टर विरोधी एकमेकांचे, परंतु हे एक चिन्ह आहे. दिस इज अ साइन. दॅट मीन्स द Jews are waiting for the temple to be constructed. There, I think so, I may be wrong, there may be a deal for the land for the Solomon's temple. ते मंदिर बांधण्याचा सौदा करतील, जागा पण त्यांना मिळेल आणि याच्या पहिलेच येशू येईल. प्रेज द लॉर्ड. नोव्हेंबरमध्ये अमेरिकेमध्ये इलेक्शन्स आहेत आणि या दोन देशामध्ये जर एकी झाली, माझ्या बहिणी भावाने का सांगत आहे, वी शुड नो व्हॉट इज हॅपनिंग अराउंड अस. नॉट जस्ट टू फीड अस विथ नो मोर न्यूज इन्फॉर्मेशन, बट टू चेंज अस की येशू तुम्ही लवकर येत आहात. माझ्या बहिणी भावांनो, लक्षात घ्या, अजून वेळ गेली नाहीये. आज हम पश्चाताप करेंगे और प्रभु को कहेंगे, प्रभु यीशु मसीह, मुझे आप में रहना है, आपका वचन मुझ में रहने दो. मुझे बदले प्रभु यीशु मसीह. माझी भाषा बदला, माझी नजर बदला, माझं ऐकणं बदला, माझे विचार बदला, माझी कृती बदला प्रभु यीशु. नंतर प्रार्थना करा, प्रभु माझं शिष्य बन तुझा बाप्पा, कुछ मिले या न मिले, प्रभु की स्थिती हो. मला माझं वधस्तंभ उचलायला आणि बाप्पा आत्मत्याग करण्यास सहाय्य करा. आणि बघा, निश्चित परमेश्वर तुम्हारे जीवन में इतना बड़ा काम करेगा, आप सोच भी नहीं सकते. परमेश्वर आपको कहां से कहां लेगा. हालेलुया. अँड द थर्ड स्टेज इज अ फ्रेंड स्टेज. ही मैत्रीचं स्तर आहे. हे मैत्रीचं स्तर इतकं जवळ असतं की तुमच्या सावलीने पण लोक बरे होतील. गॉड विल टेल यू अहेड ऑफ टाइम व्हॉट इज गोइंग टू डू इन इंडिया ऑल अक्रॉस द वर्ल्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला कावळ्यांद्वारे अन्न पुरवेल. तुमची उपासमार कधी होणार नाही, तुम्ही कधी भुकणार नाही. परमेश्वर तुम्हाला उत्तमातलं उत्तम देईल. जे पण देवाचे मित्र होतात, अब्राहम सर्वात श्रीमंत मनुष्य होता, अब्राहम गरीब नव्हता. द मोर ही गो क्लोजर टू गॉड, द मोर Abraham became rich. Joseph was not a poor man. Joseph was a prime minister. Daniel, though he was a slave boy, but he became the first president of Babylon. Hallelujah. लक्षात घ्या, परमेश्वर तुम्हाला सगळं देईल, पण जर हा तुमचा उद्देश असेल की मला हे पहिले मिळावं, हे कधीच मिळणार नाही. देर इज अ स्टेज, देर इज अ टाइम, देर इज अ सीझन, देर इज अ प्राइस टू पे अँड देर इज अ क्रॉस टू कॅरी. हालेलुया. मग प्रार्थना करूया. प्रभु नम्र विनती करूया, प्रभु यीशु, मला माहित नाही आज मी कुठल्या स्तरामध्ये आहे, मैं कौन से स्तर में हूँ मुझे पता नहीं, पर प्रभु यीशु मसीह मुझे आगे बढ़ना है. लॉर्ड, आई वांट टू मूव फर्दर इन यू, आई वांट टू ग्रो इन यू. जो भी चीजें मुझे जकड़ के रखी है, मुझे बांध के रखी है, मुझे आगे बढ़ने नहीं देती, उन जंजीरों को आज दोपहर को तोड़ देना पिता. जहां पर भी आप हो, अगर आपको लगता है कि हाथ को उठाना है या घुटनों पे आना है, आप हाथ उठा सकते हो, घुटनों पे आ सकते हो और आज की दोपहर को यीशु मसीह को दिल से कहो कि यीशु मसीह, आज फिर एक बार मैं आपके सामने आता हूँ और पिता, मुझे आप में रहना है और आपका वचन मुझ में बना रहे. मग तुमच्यात राहायचं आहे प्रभू यीशु, तुमची वचने माझ्यामध्ये राहू द्या बाप्पा. प्रभू यीशु बाप्पा, मला आत्मत्याग करायला, माझा वधस्तंभ उचलून तुमच्या माचायला मला सहाय्य करा प्रभू यीशु. पिता, मी नम्र विनंती करतो, आज माझी बहीण माझ्या ऐकत आहे, जे ऐकणार आहे, जे बघत आहे, जे बघणार आहेत बाप्पा, त्यांना स्पर्श करा बाप्पा. प्रभू यीशु बाप्पा, आम्ही सर्वांनी ऐकावं बाप्पा. जेव्हा मी स्वर्गात जाऊ, ये माझ्या भल्या आणि विश्वासू दास. तू थोडक्याविषयी विश्वास राहिलास, तू बहुतांवर राज्य करशील. डिअर जीसस, वी आस्क नॉट फॉर गोल्ड, वी आस्क नॉट फॉर सिल्वर, वी आस्क फॉर युअर फेथफुलनेस. तुमचा विश्वासूपणा आमच्यामध्ये आज
प्लीज निर्माण करा बाप्पा. प्रभू येशू बाप्पा, आम्हाला तुमची ओळख होत्या बाप्पा. प्लीज fill us with the spirit of wisdom and revelation in the knowledge of our Lord Jesus Christ, that the eyes of our understanding being enlightened, that we may know the hope of your calling, the riches of the inheritance in the saints, and the exceeding power of your greatness to us who do believe till you be found in us. प्रभू येशू, प्रत्येकाला स्पर्श करा बाप्पा. तुमच्या पापांची क्षमा करा गुरुजी. आणि प्रभू येशू बाबा, पुन्हा एकदा बाप्पा आम्ही धिक्कारून आमचं वदस्थ उचलून तुमच्या मागे जायला आमचं सहाय्य करा. पवित्र आत्मा या, आम्हाला स्पर्श करा बाप्पा. आणि सर्व गौरव, सर्व सन्मान, सर्व स्तुति तुम्हाला जा बाप्पा. हर एक को प्रभु यीशु मसीह आज एनकरेज कीजिए, ताकि वो आप में बने रहे, आपका वचन में बना रहे, ताकि वे आपके चेले बन जाए और चेलों से आगे बढ़कर वो आपके दोस्त बन जाए. प्रभु यीशु मसीह, हम सारी महिमा, सारा गौरव, सारी स्तुति, सारी प्रशंसा आपको देते हैं. इस प्रार्थना को हम विनती करते हैं, जो सुन रहे हैं, देख रहे हैं, जो सुनने वाले हैं, देखने वाले हैं, सभी को आपके लहू से ढकना पिता. और प्रभु यीशु मसीह, हमारे दिल में आपका वचन इतना बना रहे कि नींद में भी हमें वचन के ख्वाब आने दे पिता. हम सारी महिमा आपको देते हैं. यीशु के नाम से मांगते पिता, स्व ग्रहण करो. आमेन. आणि संपाच्या अगोदर लक्षात घ्या, एक शेवटच्या विवाह घोषणा मला करायची आहे. आणि ही विवाह घोषणा, दिस इज द लास्ट संडे टू अनाउन्स दिस वेडिंग बॅन. आणि ही विवाह घोषणा जी आहे, रवी राजू महापुरे आणि दीपा सुरेश कटारे या दोघांचा विवाह 2 सप्टेंबर रोजी येणाऱ्या दिवसात एका विशिष्ट स्थळाने होणार आहे. आणि जर कुणाला हे लग्न होऊ नये असं कुणाकडे लेखी पुरावा असेल किंवा कुणाकडे एक स्टँडिंग विटनेस असेल, तर त्यांनी मला फोन करून झूमवर त्यांनी मला ते पुरावे आणि त्या व्यक्तीला माझ्यासमोर प्लीज त्यांनी आणावं आणि दाखवावं. आणि त्यानंतर जर कुणाकडे काही पुरावे नसतील किंवा साक्षीदार नसतील, तर हा विवाह गाजवण्याची तिसरी वेळ आहे. आणि या तिसरा वेळ देखील कुणी अडखळण केलेलं नाही. आणि म्हणून त्या दोन्ही उभयत्यांसाठी आपण प्रार्थना करूया. दीपा सुरेश कटारे आणि रवी राजू महापुरे यांचा विवाह 2 सप्टेंबर 2020 या दिवशी होणार आहे. आणि कृपा करून सर्वांनी प्रार्थना करा की हा विवाहामध्ये आशीर्वादित व्हावा आणि प्रभू येशू या विवाहामध्ये या. प्रार्थना करूया. जिवंत आणि पवित्र देव बाप्पा, आकाश पृथ्वी निर्माते मान प्रभू येशू बाप्पा, पिता आपलं वचन सांगतं बाप्पा, एव्हरी गुड गिफ्ट अँड एव्हरी परफेक्ट गिफ्ट कमeth फ्रॉम above, from the Father of lights, in whom there is no variableness and shadow of turning. This is the Lord's doing, it is marvelous in our sight. प्रभू येशू बाप्पा, हे तुम्ही केलेलं आहे बाप्पा. This is completely you, Father God. This is God in both of their lives, Lord. I thank you, Father God, in Jesus' name, for joining them, would they be joining together in the days to come, Lord. I thank you for these would-be couples, Lord. Have mercy on them, Lord. Sanctify them to thy truth, thy word is truth. Cover them by thy blood, dear Jesus. And Father, we seal the venue, the day, and both my would-be couples, Lord, and both their families, they're just by your blood, dear Jesus. And Father, we seal also the entire wedding ceremony and the nuptial ceremony and the sermon and the praise and worship and the wedding ceremony and the solemnization. We seal all this by your blood, dear Jesus. Father God, we invite you in this wedding, Lord. Please come, Lord. Without you, Lord, without you, we are nothing, Lord. And Father, help us to put on that garment on that wedding day, Lord, when you will say, my Master, well done, my good and faithful servant. Thank you for Brother Ravi and Sister Deepa. Bless both their families, Lord. Bless all the hearers, Lord. In Jesus' name I pray. Amen. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास सोडिले आहे तशीच तू आमच्या आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे.
आमेन. आता देव बाप्पाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याचा गोड सहवास आम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व असो. Amen. God bless you all and hope to see you very soon. I don't know when, I don't know how, but in His time He makes all things beautiful. God bless you all. Shalom, shalom. आणि प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव.